आंबेवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला। आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो। असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा। तिथे जी घटना घडलेली आहे, निष्पाप लोकांचा जीव गेला आहे, मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही। ही बाब अत्यंत खेदाची आहे। आम्ही SP आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत। गावात जाऊन स्वतः मी, आमचे संपर्कमंत्री सावंत साहेब, आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको, पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजावा नंबर 1। पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत। मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो, एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती, अशा चारींना चिरडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही। गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही, त्यांना मुंबईला शिफ्ट करतात, त्यांना संरक्षण देतात। याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो, गरिबांना न्याय नाही का हो? श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण? मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही, कोणाच्या लक्षामध्ये येत नाही, पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही। आम्ही म्हणत नाही खोटे गुन्हे करा, खोटे नावं टाका, पण जे होते नशेमध्ये असतील, दारूमध्ये असतील, त्याने गांजाच्या रस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे। पण पोलीस प्रशासन दबावत आहे। मग कोण दबाव आणते पोलीस प्रशासन? आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका, कारण की यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचं। पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले, ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं। 2 दिवस आधी गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं व सूचना दिली होतं की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही निवेदनद्वारा मतदान करण्याची इच्छा करणार आहात, पण मात्र कुठेही प्रशासनानं लक्ष घातलं नाही आणि 1307 लोकांचं मतदान झालेलं नाही। ही बाब गंभीर आहे। मी मगाशी बोललो, त्याच्यावर परत बोलायची गरज नाही। ही बाब गंभीर आहे। प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं। मंत्र्यांनी देखील रात्री 2-2ला जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठीचं पाप केलं। तेच त्याऐवजी जर उचित कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असतं। गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले, व्हिडिओज आहे, फोटोज आहे, सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो, या संतापातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं। त्यामुळे लोकशाहीचा खून करण्याचं काम हे मंत्री करत आहेत। आमच्या भटक्या विमुक्त मग बंजारा, त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं काम हे मंत्री करतात। त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतो होते। आणि दुसरी गोष्ट की त्याच ठिकाणी गुन्हा जो होता हा 24 तासानंतर दाखल केला, त्याच्यामागचं कारण काय वाटतं? हे काय आहे की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत, ते डोळे मिटून बसले आहेत, ते कान बंद करून बसले। त्यांचे कान मोठे मात्र ऐकायलाच येत नाही त्यांना, डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगतात पण त्यांना दिसतच नाही आहे। आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्रीच जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून त्याला ऐकू नसेल जात आर्त हाक गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, मग या अन्यायग्रस्तांची, तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे। त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतोय की कोण आमच्या जीवाची खेळतंय, कोण आमच्या भावनांची खेळतंय, कोण आम्हाला न्याय देतंय, कोण राजकारण करतंय। त्यामुळे मला त्यांना पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण थोडे संवेदनशील व्हा। कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही, कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते, कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत, कुणी केलं एवढं निगरगट्ट? थोडं संवेदनशील व्हा आणि या सगळ्या या बाबीवर लक्ष घाला।